स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। काल राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपण महायुतीमध्येच असल्याचं जाहीर केलंय। यापूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विचारल्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानले, परंतु राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीमध्येच आहे असं जानकर यांनी यावेळी स्पष्ट केलंय। नक्की काय म्हणाले आहेत महादेव जानकर आपण बघूयात। ते नेते आहेत, त्यांनी मला सांगितलं की माड्यातून मी जागा तुम्हाला द्यायला तयार आहे, पण महाविकास आघाडीला मी सांगितलं होतं की आम्हाला 3 जागा द्या, शिवसेना, उद्धव साहेब आणि काँग्रेसवाल्यांनी। पण पवार साहेबांनी मोठं मन करून मला 1 माड्याची जागा दिली होती, मग त्यांनी बी 1 दिली। आणि हे देवेंद्र फडणवीस माझे जुने मित्र आहेत, पंकजताई माझी बहीण आहे, म्हणजे विशेष नाही असं नाही। त्या माध्यमातून आज आम्ही इथं आलो। एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी सांगितल्यानंतर म्हणले आम्ही 1 जागा तुम्हाला द्यायला तयार आहे, ते बी द्यायला, आम्ही बी 1 द्यायला तयार आहे, तुम्ही आला तर म्हणलं ठीक आहे। म्हटलं तुम्ही दिलेलं तर आता माझा अनुभव आहे, म्हणजे बरोबर आहे याचा राहिलेला विषय, तर ठीक आहे म्हटलं। 1 पाऊल जर ते 1 बाग येत असं तर आपण बी यावं म्हणून आणि मी माझ्या सिंबॉलवर लढणार आहे। राष्ट्रीय समाज पक्षाला भागीदारी दिली। सेना शिवसेना, बीजेपी आणि राष्ट्रवादीच्या अलायन्स बरोबर राष्ट्रीय समाज पक्ष गेला। पण परभणीला ची जागा असेल की अन्य कोणती असेल तुमची, कारण की ही चर्चा खूप गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत होते। यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नाराज असलेल्या मोहिते पाटील गट आणि महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत त्यांनी विविध बैठका घेतल्या होत्या। माढा लोकसभेची निवडणूक जोरात ताकदीने लढणार असल्याचं सुद्धा जानकर यांनी बऱ्याच वेळा स्पष्ट केलं होतं। यामध्ये मोहिते पाटील आणि श्रीमंत रामराजे यांची साथ असल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघांमधून तब्बल 2.5 लाखांच्या मताधिक्याने आपण निवडून जाऊ असा विश्वास सुद्धा त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला होता। परंतु अचानकपणे महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपण महायुतीसोबतच असून महायुतीच्या माध्यमातून आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलंय। जानकर यांनी बदललेल्या भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आगामी निवडणूक सोपी जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय। माढा लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर यामध्ये धनगर समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत, यामुळे त्यातीलच एक उमेदवार म्हणून जानकर यांच्याकडे पाहिलं जात होतं। जानकर यांनी बदललेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी नक्की काय निर्णय घेणार याकडे आता सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। माढा लोकसभा मतदारसंघामधून नक्की कोणता उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणार हे बघणं आता औत्सुक्याचं ठरलंय। यासोबतच मोहिते पाटील गट आणि श्रीमंत रामराजे यांच्या गटाची सुद्धा भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।